नमस्कार नागपूरकर, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, महानगरपालिकेतर्फे एक नोटीस जारी झाला आहे, ज्यामध्ये असे सांगितले गेले आहे की दिनांक 19 ऑगस्ट पासून 36 तासपर्यंत पाणी पुरवठा हा होणार नाही। महानगरपालिकेतर्फे पाणी पुरवठा हा होणार नाही। याचे मुख्य कारण असे की महानगरपालिकेच्या पेंच 2 आणि पेंच 2 जलशुद्धीकरण केंद्र येथे 26 तासांचा शटडाऊन घेण्यात आला आहे आणि हा शटडाऊन मंगळवारी 19 ऑगस्टला सकाळी 10 वाजता सुरू होऊन 20 ऑगस्टला रात्री 10 वाजेपर्यंत राहील। त्यामुळे अर्ध्या शहराचा पाणी पुरवठा हा 36 तास बंद राहणार आहे। यामध्ये प्रतापनगर जलकुंभ, त्याचप्रमाणे खामला जलकुंभ, लक्ष्मीनगर जुना जलकुंभ, टाकळी सीम जलकुंभ, त्याचप्रमाणे जयताळा जलकुंभ, त्रिमूर्तीनगर जलकुंभ, रामनगर जलकुंभ, त्यानंतर रामनगर जलकुंभ भाग 2, त्यानंतर सेमिनरी हिल्स जलकुंभ, सेमिनरी हिल्स जलकुंभ 2, दाभा जलकुंभ, टेकडीवाडी जलकुंभ, रायफल लाईन, आमदार निवास, सिव्हिल लाईन्स DT, IBM DT, डाळा लाईन, त्यानंतर चिंच भवन जलकुंभ, बुरियापुरा आणि खदान जलकुंभ, सीताबर्डी किल्ला 1 आणि जल चिटणीस पार्क, त्यानंतर सीताबर्डी किल्ला 2 जलकुंभ, किल्ला महाल जलकुंभ आणि गिट्टी खदान जलकुंभ, लक्ष्मीनगर जलकुंभ या प्रकारच्या जलकुंभांचा समावेश आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही या जलकुंभाच्या आसपासच्या किंवा आसपासच्या परिसरातील वस्त्यांमध्ये राहत असाल तर कृपया तुम्ही पुन्हा एकदा खात्री करून घ्या की तुमच्याकडे या दिवशी पाणी पुरवठा होणार किंवा नाही। ही बातमी बऱ्याच वेबसाईट्सवर आणि NMCच्या वेबसाईटवर स्पेशली आलेली आहे। तिथून सुद्धा तुम्ही खात्री करू शकता की तुमच्याकडे पाणी पुरवठा कधीपासून सुरळीत होणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि पाण्याचा वापर पुढचे 3 दिवस जपून करावा आणि अशाच व्हिडिओसाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।